तर काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर आता सडकून टीका केली आहे। माझा कारखाना कोणती संस्था नाही, त्यामुळे मी ईडीला घाबरत नाही। मला ईडीची भीती नसल्याने मी दिलखुलास भाजप विरोधात बोलणार। सोलापूरमधून मी एकटीच विरोधी पक्षाची आमदार आहे, इतर भाजपचेच आहेत। अशा स्थितीमध्ये सत्ताधाऱ्यांसमोर नागरिकांच्या समस्या कोण मांडणार असा सवाल देखील प्रणिती शिंदे यांनी विचारला आहे। आमदार सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलत नाही, म्हणजे तुमची बाजू संसदेत किंवा विधानसभेत मांडणार कोण? कारण का ते घाबरतात, हुकुमशाही सरकार आहे। पण लोकांची बाजू विधानसभेमध्ये मांडायला राहिलाय कोण? तर सगळे भाजपमध्ये आहेत आणि माझ्या नावाने पण अफवा पसरवतात की मी पण जाणार, पण माझ्या रक्तात काँग्रेस आहे आणि मी ईडीला भीती। कारण का माझ्याकडे कारखाना नाही आहे, माझ्याकडे संसार आहे। नशीब शिंदे सारख्या राजकारण्या ह्याच्यात पडले नाही।